स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। बीएचएमएस डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीला तीव्र विरोध केला जातोय। डॉक्टरांच्या या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। हे दोन्ही दृश्य आपण बघतोय। मार्डचे डॉक्टर संपावरती गेले, त्यामुळे रुग्णसेवेवर त्याचा परिणाम होतोय। केईएम रुग्णालयातील डॉक्टर आज दुसऱ्या दिवशी देखील संपावरती आहेत। याचं कारण म्हणजे बीएचएमएस डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीला त्यांचा विरोध आहे। तर पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सुद्धा आंदोलन पुकारलेलं आहे। अधिक माहितीसाठी जाऊया मुंबईतल्या केईएम हॉस्पिटल इथून आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत जोडले गेलेत। निवृत्ती, या संपामागची कारणं काय आहेत, काय भूमिका या डॉक्टरांची? नक्कीच श्वेता, आपण पाहतोय की काल आंदोलनाचा खरं तर संपाचा पहिला दिवस होता आणि त्यानंतर आजचा संपाचा दुसरा दिवस आहे। आणि सर्व जे मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालय आहेत आणि त्याचसोबतच जे राज्य सरकारची रुग्णालय आहेत, या रुग्णालयांच्या बाहेर खरं तर हे सर्व माडचे निवासी जे डॉक्टर आहेत, हे डॉक्टर सर्व रुग्णालयांच्या बाहेर निदर्शनं करतायत। केएम रुग्णालयाच्या बाहेर आपण पाहू शकतो की मुंबई महानगरपालिकेची जी रुग्णालय आहेत, या रुग्णालयाचे सर्व डॉक्टर जे आहेत ते एकत्रित येऊन या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं त्यांचं म्हणणं मांडतायत। काल आपण पाहिलं तर रात्री 12 वाजता खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्र दिलं आणि पत्रानंतर देखील आज ते आंदोलनावर ठाम आहेत। ओपीडी जे आहे ते टप्प्याटप्प्यानं बंद करण्याची भूमिका जी आहे ती या डॉक्टरांनी घेतलेली आहे। जे मध्ये आपण पाहिलं तर जे मध्ये देखील सर्व डॉक्टर जे आहे ते निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता केएम रुग्णालयामध्ये देखील हे सर्व निवासी डॉक्टर जे आहेत ते निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळतात। काल त्यांची एक बैठक देखील पार पडली, मात्र बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही। त्यामुळे आता हे डॉक्टर आजच्या दिवशी तीव्र आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत। आज टप्प्याटप्प्यानं ओपीडी जे आहे त्या ओपीडी बंद करणार आहेत आणि त्यानंतर आज जर राज्य सरकारच्या वतीनं कोणता प्रतिनिधी चर्चेसाठी आला आणि त्यामध्ये चर्चा जर सकारात्मक झाली नाही तर पूर्णपणे उद्यापासून सर्व मुंबई महानगरपालिकेच्या आणि राज्य सरकारच्या जो हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमधल्या ओपीडी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय धन्यवाद या माहिती